साठी मुंबईच्या महापौरपदावरून भाजप शिवसेनेत रस्सीखेच बघायला मिळते। भाजपला 89 नगरसेवक निवडून आल्यानं शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय महापौर होऊ शकत नाहीये आणि त्यामुळे मुंबईचा महापौर कोणत्या पक्षाचा होणार याबाबत सस्पेन्स वाढत चाललाय। एका अर्थानं शिंदे किंगमेकरच्या भूमिकेत आहेत अशी चर्चा आहे। अशातच शिवसेनेनं आपल्या 29 नगरसेवकांना म्हणजे शिंदेच्या शिवसेनेनं आपल्या 29 नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवल्यानं दबावाचं राजकारण सुरू असल्याचं बोललं जातं। मुंबईचा महापौर 5 कोणत्या अशा शक्यता आहेत की ज्यामुळे मुंबईतलं महापालिकेचं राजकारण वळू शकतं, पाहूयात ग्राफिक्सद्वारे। शिंदेना शह देण्यासाठी ठाकरे मतदानापासून दूर राहून भाजपचा मार्ग मोकळा करतील। पहिली सिंपल साधी शक्यता म्हणजे शिंदे भाजपबरोबर जातील। शिंदेना दूर ठेवण्यासाठी ठाकरेंचे नगरसेवक फोडून भाजप बहुमतापर्यंत पोहोचेल अशी ही एक शक्यता आहे। शिंदे ठाकरेंचे नगरसेवक फोडून आपली ताकद वाढवतील आणि महापौर पदावर दावा करतील का हेही पाहावं लागेल। आणि शिंदेचे 2/3 नगरसेवक ठाकरेंकडे गेले तर काँग्रेसच्या साथीनं ठाकरेंच्या शिवसेनेला महापौर पद मिळेल आणि मग देवाच्या कृपेने जसं उद्धव ठाकरे म्हणाले महापौर होईल शिवसेनेचा। विठोबा सावंत आपले वरिष्ठ सहकारी आणि इनपुट हेड आमच्या सोबत आहेत। विठोबा, 5 शक्यता आपण देतोय सध्या महाराष्ट्रामध्ये। काही 2000 म्हणजे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते 2019 नंतर काही होऊ शकतं, हे काहीही होऊ शकतंचा पुढचा अंक पाहायला मिळेल आपल्याला। किंबहुना 2019ला जे घडलं त्याच्यामुळे राजकारणातली कुठलीही शक्यता नाकारता येत नाही। अर्थात पहिली शक्यता तुम्ही म्हणालात तशी अगदीच रास्त आहे की दोन्ही पक्ष एकत्र येऊन सत्तेची विभागणी करतील आणि भाजपचा महापौर होईल किंवा शिंदेना 1 वर्ष द्यायचं असेल तर देतील। ही शक्यता तुर्तास तरी शिंदेंचा महापौर होईल अशी शक्यता दिसत नाही, कारण भाजपला अनेक वर्षांनी आणि बहुधा प्रथमच स्वतःचा महापौर करण्याची संधी आलेली आहे, ती भाजप सोडेल असं वाटत नाही। दुसरी शक्यता जी आज फार चर्चिली जाते ती म्हणजे ठाकरे भाजपचा मार्ग मोकळा करतील। म्हणजे एकतर 2017 मध्ये भाजपने दूर राहिले आणि ठाकरेंचा महापौर पदाचा मार्ग मोकळा केला आणि तसं झालं तर शिंदेना शह दिला जाईल आणि गेल्या वेळची परतफेडही होऊ शकते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ठाकरेंसाठी हा पर्याय एवढ्यासाठी चांगला आहे, महत्त्वाचा आहे की शिंदेना शह दिला जाऊ शकतो। जसं की 2014 मध्ये शरद पवार यांनी स्वतःच जाहीर केलं होतं की आम्ही बिनशर्त पाठिंबा भाजपला देतोय आणि त्यांनी बार्गेनिंग पॉवर शिवसेनेची संपवली होती। तशी ठाकरेंनी जर असं काही केलं तर शिंदेची बार्गेनिंग पॉवर संपवली जाऊ शकते आणि ही ठाकरेंसाठी एक त्यातल्या त्यात सकारात्मक गोष्ट होऊ शकते। तिसरी जी शक्यता आहे ती शिंदेना दूर ठेवण्यासाठी ठाकरेंचे नगरसेवक फोडून भाजप महापौर बहुमतापर्यंत पोहोचू शकतं। ही शक्यता तर सहज शक्य आहे, कारण ठाकरेंचे नगरसेवक फोडले गेले तर अर्थातच त्यांना आणखी एक दणका दिला जाईल आणि भाजपसाठी जी ही कुरबुरी असते मित्रपक्षांची की सतत एक टांगती तलवार असते किंवा बार्गेनिंग पॉवर ती संपवता येईल आणि सहजपणे भाजपचा महापौर होऊ शकतो। चौथी शक्यता जी आहे ती शिंदे ठाकरेंचे नगरसेवक फोडून आपली ताकद वाढवतील आणि महापौर पदावर दावा करतील। ही शक्यता अशासाठी आहे की फोडाफोडीमध्ये शिंदेचा हात तसा कुणी धरू शकत नाही आणि त्यांनी ठाकरेंचे अनेक माजी नगरसेवक म्हणजे जवळ 60च्या वर नगरसेवक फोडले होते आणि त्यांच्याकडे नगरसेवक ओढले जातात, त्यांची एक ते स्किल आहे। तर त्यामुळे ही शक्यता अर्थातच नाकारता येत नाही। आणि शेवटची 5वी शक्यता आपण जी म्हणतोय की शिंदेचे 2/3 नगरसेवक ठाकरेंकडे गेले तर काँग्रेसच्या साथीने ठाकरेंचा महापौर होऊ शकतो। बाळासाहेब ठाकरेंचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि एक इमोशनल अटॅचमेंट शेवटी जरी शिंदेकडे असलेले नगरसेवक जे आहेत ते शिवसैनिक आहेत, मूळ शिवसैनिक आहेत। मुंबईमध्ये ठाकरेंची ताकद दिसली आहे, मराठीचा मुद्दा चालतो हे लक्षात त्यांच्या आलेलं आहे। त्यांना वाटलं की भविष्यात आपल्याला ठाकरेंबरोबर जाऊन निश्चितच भवितव्य असेल मुंबईत, आपलं राजकीय भवितव्य चांगलं घडत असेल तर असं होऊ शकतं। त्याच्यासाठी 2/3 नगरसेवक दूर जाणं गरजेचं आहे आणि तसं घडलं तर अर्थातच देवाची कृपा, तुम्ही म्हणालात तसं उद्धव ठाकरे म्हणाले तसं देवाची कृपा झाली तर ही 5वी शक्यता शक्य आहे। धन्यवाद विठोबा तुम्ही दिलेल्या या सगळ्या विश्लेषणासाठी। मुंबईत महापौर पदासाठी ठाकरेंची शिवसेना खरंच भाजपच्या पाठीशी आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय, कारण महापौर निवडीवेळी ठाकरे गटाचे 65 नगरसेवक अनुपस्थित राहतील अशी योजना आखण्यात आल्याचं कळत आहे। मुंबई महापालिकेत शिंदे गटाला महापौर पद, स्थायी समिती किंवा बेस्ट यातील काही देण्यास भाजपनं विरोध दर्शवलाय। त्यामुळे शिंदे यांच्या पाठिंब्याशिवायही मुंबई महापालिकेत भाजप सर्व राजकीय आव्हानांना तोंड देऊ शकतो हे स्पष्ट व्हावं यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेसोबत पडद्यामागे बातचीत सुरू असल्याचं कळतंय।
दरम्यान राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं असं सूचक विधान भाजप नगरसेवक नवनाथ बन यांनी केलं. या वृत्तपत्रातल्या बातम्या आहेत आणि एकमेकांवर दबाव आणण्यासाठी अशा बातम्या पेरल्या जातात. या गटावरून म्हणजे तुमच्याशी आमचं काही अडत नाही, पण एक सांगतो, कोणत्याही परिस्थितीमध्ये ते काय ते कोणते शिंदे गट, त्या शिंदे गटाचा महापौर वगैरे होत नाही. राजकारणामध्ये कधीही काहीही होऊ शकतं, परंतु सध्या अशी कुठलीही चर्चा नाही. महायुतीचा महापौर होणार हे अतिशय स्पष्ट आहे. एकनाथजी शिंदे असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, आमचे दोन्ही वरिष्ठ नेते आहेत. ते आदरणीय देवेंद्रजी जेव्हा दावोसून परत येतील तेव्हा एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी बसतील आणि त्याबद्दल योग्य ती चर्चा होईल. भारतीय जनता पार्टी शिवसेनेची महायुती आहे आणि अतिशय भरभक्कम आहे. त्यामुळे कुठेही इतर कुणाशी चर्चा करण्याचा सध्या प्रश्नच येत नाही. एकनाथजी शिंदे यांनी देखील स्पष्ट सांगितलंय की आम्ही महायुती म्हणूनच महापौर बसवणार आहोत. आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्या समवेत आहेत याबद्दल बोलण्यासाठी. संदीप, काहीही शक्य आहे हे तर आपल्याला आता कळलेलंच आहे, पण प्रश्न असा आहे की भाजप लाख प्रयत्न करेल, पण शिवसेना, जे शिवसेनेचे प्रमुख म्हणजे उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अगदी टोकाची भाषा केली होती निवडणुकीपूर्वी आणि त्यांचा राग शिवसेनेवरती आहे त्याच्यापेक्षा कदाचित जास्त भाजपवर असेल. तर असं समीकरण जुळून येण्याचं कारण काय की शिंदेंना बाजूला ठेवण्यासाठी हा एक पर्याय असू शकतो? अगदी ज्या वेळेला प्रसन्न सर शुक्रवारी निकाल लागला आणि जे आकडे आलेले होते त्यानंतर भाजपचा सहजपणे महापौर मुंबई महापालिकेवर बसेल शिंदेंच्या मदतीनं अशी चर्चा किंवा त्यावेळेचं वातावरण होतं. पण ज्या वेळेला रिसॉर्ट पॉलिटिक्सची एंट्री झाली महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, यापूर्वी सुरत गुवाहाटीच्या निमित्तानं ती पाहायला मिळाली होती आणि शिंदेंनी ज्यावेळेला सगळ्या नगरसेवकांना एकत्र ठेवलं त्यानंतर पुन्हा वेगळी चर्चा सुरू झाली. त्यात काल संजय राऊत यांनी ट्विट करून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान पदासाठीचा त्यांचा मार्ग सुकर झालेला आहे असं म्हणणं आणि त्यात नवनाथ बन यांनी म्हणणं की राजकारणात काही शक्यता कुठलीही नाकारता येत नाही. मात्र आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार एक तर आता चौथा दिवस आज निकाल लागून प्रसन्न सर, पण महापौर पदाची आरक्षणाची सोडतच आता पुढच्या आठवड्यात निघणार आहे. ज्या वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसवरून येतील त्याच वेळेला आरक्षणाची सगळ्याच 29 महापालिकांच्या आरक्षणाची सोडत निघणार आहे. त्यामुळं महापौर पदाचा जो निर्णय आहे तो तर लांबणीवर जाणार आणि महापौर जो म्हणजे आसनस्थ होईल ती देखील प्रक्रिया सगळी आता लांबणीवर जाणार आहे. हे झालं एक. दुसरं, या सगळ्या चर्चांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचं असं म्हणणं आहे आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे यांना सोबत घेणार नाही, एकनाथ शिंदे यांनाच सोबत ठेवू. त्याचबरोबर ठाकरे गटाकडून देखील सांगण्यात आलेलं आहे की आम्ही भाजपशी कुठलाही संपर्क साधला नाही. मात्र विठोबा सरांनी काही वेळापूर्वी सांगितल्याप्रमाणे ज्या पद्धतीनं 14ला बाहेरून पाठिंबा शरद पवार यांनी सरकारला दिला होता तसं उद्धव ठाकरे हे देऊ शकतात आणि त्याची कारणं हीच आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे, त्यात शिवसेना, मराठी माणूस आणि मुंबई महापालिका एक वेगळं नातं, वेगळं समीकरण संपूर्ण महाराष्ट्रानं यापूर्वी बघितलंय. त्यामुळे एकनाथ शिंदे सत्तेत नको म्हणून भाजपला नक्कीच पाठिंबा देऊ शकते उद्धव ठाकरे. आपण बघूया संदीप नेमकं काय होतं. घोडा मैदान जवळचे आठवड्याभरात गोष्टी कळतील. तुर्तास धन्यवाद. मुंबईच्या महापौर पदाबाबत पडद्यामागे अनेक घडामोडी घडत असल्याचं समजतंय. शिवसेनेचे सर्व नगरसेवक हे वांद्र्यातील ताज लँड्स एंड या हॉटेलमध्ये आहेत. खासदार संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार एकनाथ शिंदे यांच्या नगरसेवकांची संवाद साधण्याची अनेक माध्यमं आहेत. दरम्यान मुंबईतील सर्व पंचतारांकित हॉटेल्समध्ये उद्धव ठाकरे प्रणित म्हणजे त्यांच्या शिवसेनेची भारतीय कामगार सेना सक्रिय आहे, हे विशेष. त्यामुळे भारतीय कामगार सेनेच्या कर्मचाऱ्यांमार्फत म्हणजे हॉटेलमधल्याच या कर्मचाऱ्यांमार्फत मेसेजची देवाणघेवाण होते का? संजय राऊत यांनी सांगितलेल्या संवादाच्या अनेक माध्यमांपैकी हेही माध्यम आहे का, हा प्रश्न उपस्थित होतो. मुंबई महापालिका महापौर पदाच्या पार्श्वभूमीवर ताज लँड्स एंड हॉटेलमधील पॉलिटिक्सला वेग आलेला आहे. शिवसेना आपल्या नगरसेवकांचा गट आज स्थापन करणार आहे आणि गट स्थापन करण्याबाबतची कायदेशीर प्रक्रिया केल्यास नगरसेवक फुटीबाबत निश्चिंत राहता येईल असा शिंदे यांच्या शिवसेनेची असा त्यांचा मानस आहे असं त्यांना वाटतंय. कागदोपत्री प्रक्रिया करून गट नेत्याची निवड केली जाणार असल्याची माहिती आहे. गटनेतेपदासाठी यामिनी जाधव, तृष्णा विश्वासराव आणि अमेय घोले यांच्या नावाची चर्चा आहे. दरम्यान मुंबई महापालिकेत देवेंद्र फडणवीसांचा महापौर बसू नये म्हणून एकनाथ शिंदेंनी दिल्लीतून त्यांना चावी दिली जात असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. तर नगरसेवक फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेतच होणार असंही राऊतांनी म्हटलेलं आहे.
त्यांच्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले की नेमकं दोन्ही मित्र पक्षांमध्ये महायुतीतल्या चालले तरी काय. बघा, हे असं आहे की मिस्टर एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाचे लोहपुरुष आहेत ना. त्यांनी शिवसेना फोडली, त्याच्यामुळे त्यांना जे अमित शहा आहेत ते खांद्यावर घेऊन फिरतात दिल्लीत, ब्लू आईड बॉय म्हणून. आता ते काही करू शकतात. तसं नसतं तर त्यांनी महापौर पदावर दावा सांगितला असता का 29च्या जोरावर का 27च्या जोरावर. कोणीतरी त्यांना चावी देत आहे ना दिल्लीतून. ते कोण? दिल्लीतून एकनाथ शिंदे यांना चावी देणारे कोण की महापौर पदावर दावा सांगा म्हणून, जेणेकरून भारतीय जनता पक्षाचा म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा महापौर होऊ नये. अशा गोष्टी ज्या असतात या खुलेपणानं बोलल्या जात नाहीत. पण काँग्रेसकडेही मोठी संख्याबळ आहे, 24 नगरसेवक आहेत. काँग्रेसचे फुटत नाहीत. पुढे बोला. काँग्रेसचे फुटत नाहीत. आमच्या शिवसेनेचे तर प्रश्नच येत नाही. आता फोडाफोडीचा खेळ भाजप आणि शिंदे गटातच होणार. या दोन गटातच फोडाफोडी होणार आहे झाली तर. त्याच्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वेगळी मजा येणार आहे. दरम्यान या सगळ्या वेगवान घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पुढील 8 दिवस मुंबई बाहेर जाऊ नका, भाजपकडून नवनिर्वाचित नगरसेवकांना सूचना देण्यात आल्या. मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी 8 ते 10 दिवस लागणार आहे, त्यामुळे कुणीही मुंबई बाहेर जाऊ नये अशा या सूचना देण्यात आल्या. आरक्षण जाहीर झाल्यावर सत्ता स्थापनेचा दावा करता येणार आहे. सुशांत सावंत आपले प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत. सुशांत, एकीकडे एकनाथ शिंदेंनी आपल्या सगळ्या नगरसेवकांना ताज लँडसेंडमध्ये ठेवलेलं आहे. भाजप सांगते बाहेर जाऊ नका, मुंबई सोडू नका. चाललंय तरी काय मुंबई महापालिकेतल्या राजकारणामध्ये? अगदी खरं आहे प्रसन्न सर. आपण जर बघितलं असेल तर कालच भाजपच्या सगळ्या नगरसेवकांना निरोप गेलेला आहे की पुढचे 8 दिवस कुणीही मुंबई बाहेर जाऊ नका. मी आता ज्या ठिकाणावर लाईव्ह देत आहे त्याच्या मागे भाजप प्रदेश कार्यालयाने या ठिकाणी मोठ्या घडामोडी सकाळपासून घडताना बघायला मिळाले. भाजपचे माजी खासदार असतील, त्याचसोबत भाजपचे मुंबईतले काही प्रमुख पदाधिकारी जे आहेत ते या भाजप कार्यालयात आले होते आणि प्रत्येक नगरसेवकाला ते फोन करून सांगत होते. अर्थातच महापौर युतीचा होईल असं सगळ्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र नेमका महापौर भाजपचा होणार की शिवसेनेचा होणार हे सांगत नाहीत, कारण अनेक घडामोडी ज्या आहेत ते पडद्याआड घडताना बघायला मिळतात. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर गेलेले आहेत. जे आपल्याला भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने माहिती दिली त्यानुसार येत्या 22 तारीखला आरक्षणाची सोडत निघेल आणि आरक्षणाची सोडत निघाली महापौर पदाच्या त्यानंतर भाजप आपले एक एक पत्ते जे आहेत टाकायला सुरुवात करणार आहे. मात्र जी आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते प्रसन्न सर, त्यानुसार मुंबईचा महापौर हा भाजपचाच होईल हा निर्धार भाजपने केलेला आहे आणि तशा हालचाली देखील आपल्याला पडद्याआड होताना पाहायला मिळतात. प्रसन्न सर, धन्यवाद सुशांत तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी, विश्लेषणासाठी. मुंबईकरांचा महायुतीला कौल विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. एकनाथ शिंदे यांची भाजप श्रेष्ठींशी चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री दावोसहून परतल्यानंतर महापौर निवडीबाबत चर्चा होणार आहे असं सुद्धा माहिती आहे. त्यामुळे महायुतीच्या बाबतीतल्या या घडामोडी ह्या केवळ चर्चा आहेत की प्रत्यक्षात काही वेगळं शिस्त आहे हे पाहावं लागेल. तुर्तास आपल्यासोबत आहेत मृणालिनी नानिवडेकर, मल्टीमीडिया संपादक पुढारीच्या. मृणालिनीजी, एकीकडे चर्चा, शक्यता याच्याबद्दल तर प्रचंड खमंग चर्चा चालू आहे. नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवले जात आहेत, भाजप म्हणते मुंबई सोडू नका. त्या पार्श्वभूमीवर नेमकं चाललंय काय? खरं तर एकनाथ शिंदे यांनी भूमिका घेतलेली दिसते की त्यांना या नव्या युतीमध्ये काहीतरी मिळायला हवं. आज ठाकरे गटांनी आपण पाठिंबा देऊ शकू भारतीय जनता पक्षाला अशी भूमिका घेतल्यानंतर काहीतरी वेगळे दबाव येण्याची शक्यता लक्षात घेत शिंदे गटांनी सुरू केलेलं आहे की आम्ही आमदार फक्त अभ्यास प्रक्रियेसाठी ठेवलेले आहेत. मुंबईतल्या जनतेच्या कौलाचा आदर केला जाणार आहे आणि त्यानुसार महापौर हा महायुतीचाच होणार आहे. मला असं वाटतं की पुढचं काही कॉम्बिनेशन प्रत्यक्षात येऊ शकेल हे लक्षात घेता शिंदे गटांनी घेतलेली ही माघार असावी. अर्थात एकनाथ शिंदे यांनी काही सूत्रांच्या माहितीनुसार भाजपच्या नेत्यांशी संपर्क केलेला आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की मुंबईच्या कौलाचा आदर राखला जाईल. हा तुम्ही ठाकरे ब्रँड विरोधात होता, त्यामुळे महापौर महायुतीचा होईल. धन्यवाद मृणालिनीजी आपल्या या विश्लेषणासाठी.